नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट हाती आलेली आहे. लेटेस्ट अशी एक अपडेट आहे, एक शासन निर्णय आहे की जो अशासकीय महाविद्यालयांचं रूपांतर खाजगी विद्यापीठामध्ये करण्यासाठी एक शासनानं समिती गठीत केलेली आहे की ज्या समिती थ्रू एक त्यांची कार्य रूपरेषा ठरवली गेलेली आहे. समिती गठीत करण्यामध्ये कोण कोण त्याच्यामध्ये समाविष्ट केले गेले आहेत आणि त्यांची कार्यकक्षा काय असणार आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे. या संपूर्ण घटनाक्रमाशी निगडीत असणाऱ्या किंवा संलग्न असणाऱ्या शिक्षक वर्गांपर्यंत आणि माहिती जर आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे नुकतंच आपण टीईटीला सामोरं जात आहोत 21 जून पासून आणि त्याच्याच परिपूर्ण तयारीसाठी शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली आहे एक दर्जेदार अशी बॅच महागुरु 1.0 आणि सेवेत असणाऱ्या रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी खास गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन केलेलं आहे. या बॅच मध्ये मार्गदर्शक खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर, परिपूर्ण अशी तयारी, अगदी आउट ऑफ मार्क पाडण्याची असणारी शाश्वती आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. बॅचची संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती आहे. बॅचचं वैशिष्ट्य आणखीन एक सांगायचं झाल्यास, या बॅचचं ज्यावेळेस तुम्ही बॅच परचेस कराल त्यासोबत तुम्हाला शिंदे सरांचं अत्यंत दर्जेदार असं पुस्तक टीटी महाग्रंथ अगदी मोफत मिळणार आहे. करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे. बॅच विषयी संपूर्ण डिटेल जाणून घ्यायचे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप लिंक दिलेली द विनर स्टडी ऍप, हे इन्स्टॉल करायचे ऍप आणि तात्काळ बॅच परचेस करायची. नक्कीच तुमचं या वर्षीचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल, यात मात्र शंका नाही. चला जाऊया आलेल्या महत्वपूर्ण अशा अपडेट कडे. काय आहे ती अपडेट आणि कशा संदर्भात आपल्याला माहिती दिली गेलेली आहे, शासन निर्णय काय आहे तो पण जाणून घेऊयात. अगदी लेटेस्ट आहे, कालच्या तारखेला म्हणजेच 28 एप्रिलला हा शासनाचा महत्वपूर्ण परिपत्रक शासन निर्णय प्रसिद्ध झालाय, जो आहे अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठामध्ये रूपांतर करण्याबाबत धोरण निश्चित करण्यासाठी एक समिती गठीत करण्याबाबत. म्हणजे हे जे काही धोरण आहे कुणाचं, अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचं खाजगी विद्यापीठामध्ये रूपांतर करणं. यामध्ये शासन निर्णय क्रमांक विविध जोडले गेलेले आहेत. काय माहिती आहे, राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अधिक स्वायत्तता प्रदान होण्याच्या उद्देशाने अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे रूपांतर खाजगी विद्यापीठात करण्याची मागणी विचारणा शैक्षणिक संस्थांकडून होत असल्यानं शैक्षणिक, तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय पैलू विचारात घेऊन एक सर्वसमावेशक धोरण तयार करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने त्याचा सखोल अभ्यास करून शासनाकडे शिफारसी सादर करण्यासाठी एक समिती गठीत करण्याची बाब शासनाकडे विचारधीन होती. म्हणजे ही अगोदर विचारधीन असणारी प्रक्रिया आता पूर्णत्वास जाताना दिसते आणि त्यावरच आधारित शासनाने एक निर्णय प्रदान केलेला आहे. अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठामध्ये रूपांतर करण्याबाबत धोरण निश्चित करण्याच्या अनुषंगाने एक समिती गठीत केलेली आहे. नाव बघा कोण कोण कुणाचं आहे त्याच्यामध्ये, की या समितीमध्ये असणार आहेत ते डॉक्टर भूषण पटवर्धन, माजी उपाध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग, हे त्यांचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. ह्या समितीचे उपसचिव विद्यापीठ शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई हे सदस्य, संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य आणि सहसंचालक उच्च शिक्षण पुणे विभाग हे समन्वयक तथा सदस्य सचिव सुद्धा असणार आहेत. आता यामध्ये अध्यक्षस्थान कोण आहे आणि इतर जे काही संचालक जे असणार आहेत ते कोण कोण असणार आहेत हे सुद्धा आपल्याला याच्यातून निष्पन्न होताना दिसते. आता त्यांची जी समितीची कार्यकक्षा असणार आहे ती संपूर्ण या शासन निर्णयामध्ये नमूद केलेली आहे. एक, अनुदानित महाविद्यालयांचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी जी काही आवश्यक असलेली किमान शैक्षणिक कामगिरी आहे, पायाभूत सुविधा आणि संशोधनाचा दर्जा यांचे निकष ठरवणार आहे ही समिती. पुढे अनुदानित महाविद्यालयांच्या शासनाने जमीन उपलब्ध करून दिली असेल तर त्या जमिनीबाबत धोरण निश्चित करणे, अशा एक ना अनेक अशा काही निर्णय दिले गेलेले आहेत आणि या समितीची ही कार्यकक्षा ठरवली गेलेली आहे. तुम्ही वाचू शकता, यामध्ये विविध कार्यकक्षेच्या संदर्भामध्ये भाष्य केलेले आहेत किंवा संपूर्ण
या कार्यकक्षेची माहिती आपल्याला या शासन निर्णयातून दिसत आहे. सदर शासन निर्णय जर तुम्हाला उपलब्ध करायचा असेल तर त्यासाठी वेबसाईट आहे www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आलेला आहे. ज्यांना कोणा आवश्यक आहे हा जो काही शासन निर्णय ज्यांच्यासाठी हा आवश्यक असेल त्यांनी पटापट हा तुम्ही उपलब्ध करून घ्या आणि तुम्हाला संपूर्ण ही माहिती मिळून जाईल. बघा, हा शासन निर्णय प्रदान केलेला आहे प्रताप उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत. म्हणजे यातून एक गोष्ट निष्पन्न मात्र झाली की जी काही अशासकीय अनुदानित महाविद्यालय आहेत त्यांचं खाजगी विद्यापीठामध्ये रूपांतरित करणं यासाठी विचारधीन होता अगोदर प्रस्ताव. अनेक संस्थांनी त्याची मागणी देखील केली होती, जी कोणती रिलेटेड आहे, शैक्षणिक, तांत्रिक आणि आर्थिक प्रशासकीय पैलू सांभाळण्यासाठी, आणि त्यासाठी विचारधीन होता हा प्रस्ताव. आणि सरते शेवटी कालच्या तारखेला शासन निर्णय जाहीर केला. एक समिती गठीत केली. त्या समितीमध्ये कोण कोण असणार आहे आणि त्यांची रूपरेषा किंवा कार्यकक्षा काय असणार आहे हे सुद्धा आपल्याला यातून निष्पन्न झालेलं आहे. माहिती शेअर करायला विसरू नका. आवडले असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, थांबतोय. पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट्ससह. गुड बाय अँड टेक केअर.